सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण लेण्याद्री या ठिकाणी जात आहे, तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, आपण आज जात आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ लेण्याद्री येथे। आज या लेण्याद्री मध्ये गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे, पण इथला खरा इतिहास खूप प्राचीन आहे मित्रांनो। हा इतिहास आहे बौद्ध भिक्खूंच्या काळांचा। मित्रांनो, इसवी सन पूर्व 1 ते 3 शतकाच्या दरम्यान या लेण्याद्रीच्या डोंगरात बौद्ध भिक्खूंनी 30 पेक्षा जास्त लेण्या खडकात कोरल्या आहेत। तर फायनली मित्रांनो, आम्ही इथे पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता इथे किती अशी गर्दी आहे। तर मित्रांनो, आम्ही इथे गाडी पार्क करून पायऱ्याच्या दिशेने आता निघणार आहे। तर मित्रांनो, फायनली आम्ही पायऱ्याच्या दिशेने निघालो आहे। तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे खूप सारी अशी गर्दी आहे। तर मित्रांनो, समोर इथं तिकीट घर आहे। तिथं जे बाहेरून जे पर्यटक येतात त्यांना आहे ना तिकीट काढावं लागतं, आणि जे लोकल असतात त्यांना आधार कार्ड वरती सोडलं जातं मित्रांनो। तर इथं बघू शकता त्या मॅडम आपलं आधार कार्ड वगैरे चेक करतायत। तर आता आम्ही निघालो आहे आधार कार्ड वगैरे दाखवून पायऱ्याच्या दिशेने। तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे, वरनं लोक येतात, इकडून लोक जातात। आम्ही खूप दमलेलो होतो मित्रांनो, तर आम्ही थोडा वेळ बसलो इथं। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जे शहर दिसते ते जुन्नर शहर आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता तुम्ही, आणि तिकडं पाठीमागे शिवनेरी आहे मित्रांनो, जे डोंगर दिसते तुम्हाला ते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली किती अशी गर्दी आहे। जाणारे येणारे लोक भरपूर आहेत, कारण की दिवाळी चालू आहे, त्याच्यामुळे पाहुणे वगैरे घेऊन लोक येत आहेत त्यांचे बघण्यासाठी। तर मित्रांनो, इथे एकूण 300 पायऱ्याची चढाई आहे मित्रांनो। जे म्हातारी माणसं वगैरे असतात त्यांना चढता येत नाही, तर इथंच एक स्पेशल सर्व्हिस आहे मित्रांनो। एक चेअर असती, त्याच्यामध्ये बसायचं आणि 4 ते 5 माणसं तुम्हाला उचलून घेऊन जातात। जर तुम्हाला तशी सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्हाला 1500 रुपये पे करावे लागणार आहेत मित्रांनो इथं। तर तुम्ही बघू शकता त्या आजीला ते लोक कसे घेऊन जात आहेत मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही कसे घेऊन जात आहेत, आणि 2-3 माणसं त्यांच्या सोबत पण आहेत, कारण की एक दमलं तर ते दुसरं पण घेते। तर इथं बघू शकता मित्रांनो, आपण फायनली इथं पोहोचलेलो आहे लेण्याच्या ठिकाणी। तर तुम्हाला मी आता आतमध्ये दाखवणारच आहे कसं आहे काय आहे। तर चला बघूया। तर मित्रांनो, इथे एक पुरातत्व खात्याने एक बोर्ड लावलेला आहे। या संपूर्ण परिसराची माहिती तुम्हाला त्याच्यावरती वाचायला मिळणार आहे मित्रांनो। तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर ती माहिती एकदा नक्की वाचा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही इथे आता टॉपला पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, इसवी सन पूर्व 1 ते 3 शतकाच्या दरम्यान या लेण्याद्रीच्या डोंगरात बौद्ध भिक्खूंनी 30 पेक्षा जास्त लेणी खडकात कोरली आहे। या लेण्या म्हणजेच त्यांचं विहार आणि चैत्यगृह, जिथे भिक्खू ज्ञान, अज्ञान आणि साधना करत होते मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला या गुहांमध्ये दिसतील दगडात कोरलेले खांब ज्ञानासाठी बनवलेले आसनं, आणि काही ठिकाणी पाली लिपीतले जुने शिलालेख हे सगळं सांगतं की इथे एकेकाळी बुद्ध धर्माची महान परंपरा नांदत होती मित्रांनो। तर मित्रांनो, गुहा क्रमांक 6 आणि 14 या चैत्यगृह प्रकारच्या होत्या, जिथे भिक्खू एकत्र येऊन स्तूपाभोवती परिक्रमा करत ध्यान करत असत। आणि गुहा क्रमांक 7 जी गिरिजात्मक म्हणून गणपती म्हणून ओळखली जाते, ती मूळ बौद्ध विहार होती मित्रांनो। काळानुसार धर्म परिवर्तन झाले, समाज बदलला, आणि या गुहांमध्ये हिंदू देवताची पूजा सुरू झाली। पण गुहेच्या बांधकाम शैली, कमानी आणि खडकात कोरलेले स्तंभ हे आजही सांगतात की लेण्याद्री हा बुद्धकालीन भारताचा जिवंत पुरावा आहे मित्रांनो। म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लेण्याद्रीला जाल तेव्हा थोडा वेळ या गुहांच्या शांततेत उभं राहा आणि डोळे मिटून अनुभवा त्या काळातील भिक्खूंचं ज्ञान, ज्यांच्या साधनेने या भूमीला खरा तेज मिळाला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या लेणीचे मूळ नाव कपिचित बुद्ध लेणी असे आहे। त्याचे मूळ कारण म्हणजेच या लेणीवर असलेल्या वानराचा वावर होय। पाली भाषेत कपी म्हणजेच वानर किंवा माकड, चित्त किंवा चित्ता म्हणजेच एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो। म्हणजेच जिथे वानर एकत्रित राहतात किंवा वानराचा आवडणारी जागा म्हणजेच कपिचित। आजही या डोंगरावर माकडांचा जथ्था राहत असतो। प्राचीन काळापासून जिथे वानराचा वावर असावा म्हणून त्या काळी इथे लेणी कोरणाऱ्याने किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणी समूहाला कपिचित बुद्ध लेणी असे संबोधले आहे मित्रांनो। तर फायनली मित्रांनो, आपली ही ट्रिप इथे संपलेली आहे। तर आता आम्ही खाली पायऱ्या उतरण्यासाठी निघालो आहे, आणि भाऊ मध्ये आणि माझ्यामध्ये असं चॅलेंज लागलं होतं की कुणीही न थांबता जे पहिले खाली उतरल त्याचा सर्व खर्च असणार आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता भाऊ आणि मी कसं पळत आहे।
आणि भाऊच्या समोर तर मीच आहे मित्रांनो. तर मला असं वाटतं की मी जिंकणार आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप होती, आम्हाला थांबायचं नव्हतं आणि खालून जे प्रवासी येत होते त्यांच्यासाठी आम्हाला थांबावं लागणार होतं मित्रांनो. तरी पण आम्ही जात होतो फास्ट मध्ये. भाऊ माझ्या मागे मागे येतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही उतरते खाली. तर मित्रांनो तुम्ही सांगा कोण आमच्या दोघांपैकी कोण जिंकणार आहे, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि असेच आपले नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी, असंच काहीतरी इंटरेस्टिंग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन ब्लॉग घेऊन येणार आहे मित्रांनो, जे की आपल्या बुद्ध लेणीचे वगैरे इकडले तिकडले असे घेऊन येणार आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता किती अशी गर्दी आहे, खाली लोक जात आहेत, वरती लोक येत आहेत. तर भाऊ माझ्या मागे मागे येत आहेत मित्रांनो, कारण की भाऊला वाटत होतं की भाऊने जिंकावं, पण मी समोर समोर जात होते मित्रांनो. तुम्ही बघू शकता आम्ही कसं पळत आहे, खूप जास्त पळत आहे मित्रांनो. गर्दी पण तशीच होती, आम्हाला थांबायचं नव्हतं कुठे. तर फायनली आम्ही आता थोडं जवळ 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 येत आहे मित्रांनो. आणि आमच्या आई खालीच बसलेल्या होत्या, तर आई जवळ जाऊन बसायचं होतं मित्रांनो. आमची ही शर्यत लागली होती. तर तुम्ही बघू शकता आता थोडंच बाकी आहे मित्रांनो. तरी पण 300 पायऱ्या आहेत मित्रांनो. खूप असं जायला यायला त्रास होतो, पण आपल्याला बघायचं म्हटलं ना आपल्याला जावंच लागतं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता थोडं जवळ जवळ आलो. इथे बघा, इथे तिकीट घर आहे मित्रांनो. बघू शकता किती अशी गर्दी आहे, खूप सारे लोक येतात जात आहेत. भाऊ तर हळूहळू येतात मित्रांनो. मी तर खूप समोर निघून गेलेली आहे. मला असं वाटणार आहे की भाऊ हरतायत काय की मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर फायनली आता आम्ही खाली आलो. तुम्ही बघू शकता किती असे दुकानं वगैरे आहेत, तिथं स्टॉल वगैरे लागले आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मी आईजवळ जाऊन आता जाणारच आहे आईजवळ मी. तर भाऊ असे हळूहळू हळूहळू येत आहे मित्रांनो. भाऊ तर हरणार आहेत नक्की. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी आईजवळ जाऊन बसलेली आहे. आईची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आई आणि बाळ खालीच बसलेलं होतं मित्रांनो. नेक्स्ट टाइम आम्ही आईला पण वरती घेऊन जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता भाऊ हारलेले आहेत. आता संपूर्ण खर्च हे भाऊ करणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो भाऊनं मागवले होते. तर मित्रांनो भाऊने वडापाव मागवले होते आणि सिद्धार्थ म्हणतो, हे सिद्धार्थ तुला किती वडापाव हवेत? तर सिद्धार्थ मध्ये 2 वडापाव खाणार मित्रांनो. नंतर म्हणतो की मी 5 वडापाव खाणार आहे. तर बघू आता भाऊ आपल्यासाठी किती वडापाव मागवतात. तर भाऊने प्रत्येकाला 2-2 वडापाव मागवले होते मित्रांनो. आणि मी सिद्धार्थला एक स्पेशल दिला होता, कारण की तो एकच खातोय. तर मित्रांनो वातावरण असं खूप खराब झालेलं होतं आणि खूप हवा पण सुटली होती. आणि आम्ही वडापाव खात असताना पाऊस पण आला होता, त्याच्यामुळे आम्ही गाडीमध्येच वडापाव एन्जॉय करत होतो मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता खूप सारा पाऊस येतोय. फायनली मित्रांनो आपली ही ट्रिप संपलेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा. बाय.